येणाऱ्या सोमवारी म्हणजे 11 मे 2026 रोजी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे व विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या संयोजनातून राज्याच्या आदरणीय उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांचा दौरा हा रोहे शहरात लागलेला आहे आणि रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन हे त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। 4 विकास कामांचे भूमिपूजन हे त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्यातलं पहिलं काम म्हणजे रोहा अष्टमी नगरपालिका कुंडलिका नदी किनारी विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधणे व विविध कामं करणे। दुसरं विकास काम म्हणजे कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये खाऊगल्ली विकास करणे। तिसरं काम म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये लावणे व चौथं व शेवटचं काम म्हणजे श्री धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नूतनीकरण व इतर कामे करणे। ह्या 4 कामं सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदया अदितीताई तटकरे, विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरजी पाटील व पंचायत समितीच्या सभापती सौ विजयाताई विनोद पाशीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत। सगळ्या नागरिकांना मी सूचित करू इच्छिते की कार्यक्रमाची वेळ म्हणजे जाहीर सभेची वेळ ही आता 10:30 वाजता सकाळी झालेली आहे। तर सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळी 10:30 वाजता दिनांक 11 मे 2026 रोजी डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृह इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची माहिती घ्यावी आणि नक्कीच मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा अशा प्रकारची विनंती मी तुमच्या माध्यमाद्वारे सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा करू इच्छिते। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।